Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with Begin. Friends, how are you? I hope all of you guys are fine, right? Okay, welcome back to my channel Speak English with Begin. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Begin. Friends, today we are going to studying a very interesting word, that is genuinely. Genuinely. What is meant by genuinely? Genuinely means truly. इंग्लिश मध्ये जेन्युअली या वर्डचा अर्थ ट्रूली असा होतो, म्हणजेच अगदी खरे मनापासून, किंवा हिंदीमध्ये सचमुच वास्तविकता असे. म्हणजेच जेन्युअली म्हणजे अगदी निष्ठेनं, अगदी मनापासून, खरोखर किंवा अगदी सत्य सांगायचं झालं तर असं म्हणताना जेन्युअली हा वर्ड वापरतात. तर याचा इंग्लिश भाष्य रचनेमध्ये कशा पद्धतीनं उपयोग होतो हेच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही, पूर्णतः व्हिडिओ पाहायचा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज लेट्स स्टार्ट द वर्ड जेन्युअली. जेन्युअली मीन्स ट्रूली. अगदी मनापासून सांगायचं झालं तर, अगदी सचमुच किंवा अगदी खरं सांगायचं झालं तर, वास्तविकता से सांगायचं झालं, अगदी निष्ठेनं सांगायचं झालं तर, असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला इंग्लिशमध्ये जेन्युअली हा वर्ड उपयोगात आणतात. फॉर एक्झाम्पल, ही genuinely cares about the well-being of others. He genuinely cares about the well-being of others. म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या सुखदुःखांची अगदी मनापासून काळजी आहे, चिंता आहे. म्हणजे कसं होईल बघा, ही जेन्युअली केअर्स अबाउट द वेल बिगिनिंग ऑफ द अदर्स. म्हणजे त्याला खरंच त्याला मनापासून दुसऱ्याच्या सुखदुःखाची काळजी आहे, चिंता आहे असं. दुसरे एक्झाम्पल द्यायचं झालं तर, आय जेन्युअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. आय जेन्युअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. म्हणजे मी तुझ्या प्रयत्नाची अगदी मनापासून तारीफ करतो. अप्रिशिएट म्हणजे काय? तारीफ करणे, कौतुक करणे, शाबासकी देणे, अप्रिशिएट. आणि जेन्युअली म्हणजे काय? मनापासून, अगदी खरं, मी तुझ्या प्रयत्नाची अगदी मनापासून खरेच तारीफ करायला पाहिजे तुझी, किंवा करतो असं. तिसरे एक्झाम्पल, द पीपल सीम genuinely glad to see you. The people seem genuinely glad to see you. Next, once again, the people seem genuinely glad to see you. म्हणजे लोक आपणाला पाहून अगदी मनापासून आनंदी होतात. ग्लॅड म्हणजे आनंदी होणे. लोक ज्या वेळेला तुम्हाला बघतात त्यावेळेला अगदी जेन्युअली सांगायचं झालं, अगदी मनापासून सांगायचं झालं तर, अगदी निष्ठेनं सांगायचं झालं तर, तुम्हाला पाहताच लोक मनापासून आनंदी होतात. तुम्हाला पाहता क्षणीच लोक आनंदी होतात. अंडरस्टँड? नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ जेन्युअली, ही वॉज जेन्युअली कन्सर्न फॉर द चिल्ड्रन. ही वॉज जेन्युअली कन्सर्न फॉर दी चिल्ड्रन. म्हणजेच वास्तविकता से किंवा अगदी निष्ठेनं सांगायचं झालं तर, तो मुलासाठी काळजीत असतो किंवा चिंतित होता.
ही वॉज जेन्युअनली कन्सर्न फॉर द चिल्ड्रन, म्हणजे तो अगदी मनापासून सांगायचं किंवा निष्ठेने सांगायचं झालं तर तो अगदीच मनापासून मुलासाठी चिंतित होता किंवा काळजीत होता. चिल्ड्रन्स, मुले, मुलांच्या बाबतीत त्याला अगदी मनापासून सांगायचं झालं तर काळजी वाटते, चिंता वाटते. म्हणजे मुलांच्या बाबतीत तो अगदी कन्सर्न्ड असतो. कन्सर्न म्हणजे चिंतित असणे, काळजीत असणे किंवा त्याची केअर करणे. मुलाच्या बाबतीत तो इतका कन्सर्न्ड आहे, म्हणजे मुलांचाच विचार करतो. तर कसं होईल, ही वॉज जेन्युइनली कन्सर्न फॉर द चिल्ड्रन, म्हणजे मुलांच्या बाबतीत तो अगदीच चिंतित असतो, काळजीत असतो किंवा मुलांची तो इतकी काळजी करतो, मुलांशिवाय त्याचा विश्वास नाही. मुलांची कशी प्रगती होईल, मुलांना कसे चांगले चांगले लेसन्स देता येतील किंवा एटिकेट शिकवता येतील. म्हणजे एटिकेट्स म्हणजे सभ्यता, मुलांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार कसे देता येतील किंवा मुलांना उच्च स्थानावर कसं नेता येईल, याशिवाय त्याला दुसरा विचार नाही. असं ज्या वेळेला वर्णन असतं तर आपण काय म्हणूया, ही वॉज जेन्युइनली कन्सर्न फॉर द चिल्ड्रन. ही वॉज जेन्युइनली कन्सर्न फॉर दी चिल्ड्रन्स, मुलांच्या बाबतीत तो अगदी कन्सर्न असतो, अगदी तत्पर असतो आणि तो नेहमी मुलांचाच विचार करतो, मुलांचीच चिंता करतो, मुलांचीच काळजी करतो, मुलांचीच काळजी घेतो. ओके, सो गाइज, आय होप today's topic that is genuinely understand very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, enjoy the day, have a nice day, and keep smiling forever. Okay.